संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ आहेत ते. संदीप, शिवाजी पार्कच्या कुठल्या भागात आहेस आणि आसपास काय वातावरण दिसतंय? शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत आणि आता ठाकरे बंधू कुठल्याही क्षणी शिवतीर्थ या निवासस्थानामधून निघू शकतात. आपण पाहतोय पोलिसांची मुवमेंट या ठिकाणी वाढलेली आहे, त्यामुळं दोघंही कदाचित एकाच गाडीमधून शिवाजी पार्कवरच्या व्यासपीठापर्यंत ठाकरे बंधू हे प्रवास करू शकतात. ठिकाणी पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत आणि आता ठाकरे बंधू कुठल्याही क्षणी शिवतीर्थ या निवासस्थानामधून निघू शकतात. आपण पाहतोय पोलिसांची मुवमेंट या ठिकाणी वाढलेली आहे, त्यामुळं दोघंही कदाचित एकाच गाडीमधून शिवाजी पार्कवरच्या व्यासपीठापर्यंत ठाकरे बंधू हे प्रवास करू शकतात. आता जर पाहिलं तर आपण मनसैनिक शिवसैनिकांची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळ प्रतीक्षा म्हणून असेल किंवा चर्चा करायची म्हणून असेल, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खरं तर दाखल झाले होते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर हे मनसेकडून बोलतील, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे शिवसेनेकडून बोलतील. पण महत्त्वाचं हेच आहे नम्रता की गेल्या काही दिवसातल्या चित्र पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधूंकडून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड मोठा घणाघाती अशी टीका करण्यात आली होती आणि माध्यमांच्या मुलाखती असतील, जाहीर सभा असेल नाशिकमधली, त्यातून ही टीका पाहायला मिळाली होती. मात्र मुंबई जे होम पिच आहे तिथं पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत आणि मुंबई महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मुंबईतल्या जाहीर सभेमध्ये कुठले ठळक मुद्दे असणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे असं म्हणता येईल. कारण याच ठिकाणी उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील जाहीर सभा होणार आहे. पण आत्ता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, त्यामुळं हे दोघे ठाकरे बंधू इथून एकाच गाडीनं प्रवास करतील, स्मृतीस्थळावर जातील. बाळासाहेब ठाकरेंच्या खूप आनंद आहे आम्हाला बघत असेल की ते दोन्ही भाऊ एकत्र आणि आम्ही खूप खूप खुश आहोत. शिवसेना नक्कीच काय सांगाल, कारण आता जो जोश आहे तो खूप हाय झालेला आहे. एक शिवसैनिक काय भावना आहे, दोन्ही बंधू एकत्र आहेत. या भावना ज्या आहेत अतिशय मनापासून ज्या भावना आहेत. शिवसैनिक हा मराठी माणूस आज जो प्रचंड तापलेला आहे, ज्याला वेदना होत आहेत, एक मराठी भाषा, एक मराठी आपली संस्कृती जपण्यासाठी, मराठी माणूस वाचवण्यासाठी, या मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. हे एकत्र येण्याचं जे आज जो हा पूर्ण जनसमुदाय पाहताय, ही ताकद येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ही ताकद पूर्ण ताकदीशी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अंगीकृत शरदचंद्र पवारजी यांची ही ताकद मुंबई महानगरपालिका हे भरघोस मताने ही मुंबई ही आपल्याकडे राहणार आणि महापौर आपल्या मुंबईचाच राहणार आहे. नक्की आपण जर पावलं अनेक तरुण लोक, काय सांगशील मित्रा, तू डान्स करत होता आता? डान्स करणारच, कारण का माहिती आहे आमचा 16 तारखेला पण जल्लोष होणार आहे आणि ठाकरे बंधू हे सत्तेमध्ये येणार आहेत. मुंबई महानगरपालिका तसेच इतर अनेक जेवढे महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये फक्त उद्धव साहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचाच महापौर आपल्याला होताना दिसेल. आणि मी एकदम 100% सांगू शकतो, कारण का आज बघताय आपण की मराठी माणूस एकदम मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहित आहे. आपण बघू शकता ह्याचं कारण एकमेव आहे, कारण का राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा जो विचार केलेला आहे, यापुढे जर आपण मराठी माणसाचा विचार नाही केला तर ही मुंबई विकली जाईल. त्या दृष्टिकोनाने लोकांनी इथे विचार केलेला आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की या भाजपला आणि जे शिंदे गट वगैरे जे काय आहेत त्या लोकांना आपण इथे उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे आज साहेबांची इथे विराट अशी सभा, प्रचंड मोठा जनसमुदाय इथे आज जमणार आहे आणि राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं कुशल मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. काय सांगशील? जय महाराष्ट्र, जय मराठी. मी आज एकच सांगतो, आपले राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब ठाकरे आणि आजच्या सभेमध्ये सगळे उत्सुक आहेत. नक्की राजजी, उद्धवजी काय बोलणार आहे, आम्ही उत्सुक आहोत. ओके, शुभेच्छा. हे पाठी जळल्या रानामुनी उमलले पुन्हा नवे प्राण.
या परिसरामध्ये नम्रता बहुधा लता मंगेशकरांची गाणी सुद्धा सुरू असावीत आणि आपल्याला कल्पना आहे मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरेंचं सुद्धा अगदी जुनं नातं आहे. सभास्थळीच मला वाटतं ही गाणी सभास्थळी सुरू आहे. सुरू आहेत. पाहायला मिळत आहेत. गाणं होतं नाचताना आपल्याला उद्धव ठाकरे शिवसैनिक पाहायला मिळत आहेत. शिवतीर्थावर आता दाखल झाले. थोड्या वेळापूर्वी त्याची दृश्य होती इथे येतील आणि यानंतर दोघेही एकत्र म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे शिवतीर्थच्या दिशेने शिवाजी पार्कच्या दिशेने जातील. सुरुवातीला शिवाजी पार्कच्या एका बाजूला असलेल्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते मंचावर दाखल होतील. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील सुद्धा तिथे आल्याची आत्ताच माहिती समोर येते. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सुद्धा आहे आणि तेही काही जागा लढवत आहेत. आजच्या सभेमध्ये त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व जयंत पाटील करणार आहेत. ते बोलणार आहेत या सभेमध्ये.